So we completed antihypertensive drugs. Now we are going to discuss about anti-anginal drugs. Okay. आता अंजायना म्हणजे काय असतं? चेस्ट पेन असतं. सगळ्यात पहिले आपण त्याचं क्लासिफिकेशन बघू. अंजायनाचे 3 टाईप्स असतात, क्लासिकल, व्हेरियंट आणि अनस्टेबल. तर क्लासिकल अंजायना कशामुळे होतो? तर अथेरोस्क्लेरोसिसमुळे होतो, कंडक्टन व्हेसल्समुळे. त्याच्यामुळे काय होतं? हार्टकडे ब्लड सप्लाय कमी होतो आणि त्याच्यामुळे इस्चिमिया होतो, पण हे रिव्हर्सिबल आहे. आणि क्लासिकल अंजायनामध्ये काय असतं? पेशंट जेव्हा रेस्टला असतो ना तेव्हा त्याला पेन नसतो, पण जेव्हा तो काही एक्झर्शन करतो तेव्हा त्याला पेन फील होतं. सो दिस इज क्लासिकल अंजायना. नाव व्हेरियंट अंजायना म्हणजे काय? तर इथे व्हॅसोस्पाझम असतं, त्याच्यामुळे ल्युमन नॅरो होतो आणि हार्टकडे ब्लड सप्लाय हा कमी होतो. आणि अनस्टेबल अंजायना हा कशामुळे, याचं रिझन काय आहे? तर थ्रॉम्बसमुळे होतो तो. अँटी अंजायनल ड्रग्सचं 5 प्रकारे क्लासिफिकेशन होतं. एक आहे नायट्रेट्स, मग बीटा ब्लॉकर्स, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आणि पोटॅशियम चॅनल ओपनर्स. सगळ्यात पहिले वी विल डिस्कस अबाउट नायट्रेट्स. ओके, सो नायट्रेट्सचं 2 क्लासिफिकेशन आहे, शॉर्ट ॲक्टिंग आणि एक आहे लॉंग ॲक्टिंग. शॉर्ट ॲक्टिंगमध्ये येतात GTN म्हणजे ग्लिसराइल ट्रायनायट्रेट आणि आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट. आणि लॉंग ॲक्टिंगमध्ये हे 4 क्लासिफिकेशन आहेत. तर हे लॉंग ॲक्टिंगचे जे ड्रग्स आहेत ते आपण ओरली देतो आणि नायट्रेट्समध्ये शॉर्ट ॲक्टिंगमध्ये ते सबलिंग्युअली दिले जातात. म्हणजे हे फास्ट ॲक्टिंग आहेत आणि हे स्लो ॲक्टिंग आहेत. ओके, आता आपण बघू नायट्रेट्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. नायट्रेट्स काय करतात? स्मूथ मसल्सवरती ॲक्ट करतात आणि सेल्समध्ये ना ते नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतात. मग हे नायट्रिक ऑक्साईड सायक्लिक GMPला ॲक्टिवेट करण्याचं काम करतात. आणि ॲज वी नो दॅट सायक्लिक GMP काय करतं? दे आर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्सला ते इनहिबिट करतात. आणि यांचं इनहिबिशन झालं का त्याच्यामुळे काय होतं? ॲक्टिन आणि मायोसिनचं कॉम्बिनेशन होत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी ॲक्टिन आणि मायोसिनचं कॉम्बिनेशन होणं गरजेचं आहे. सो इथं तेच प्रिव्हेंट केलं जातं, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन होत नाही, म्हणजेच व्हॅसोडायलेशन होतं. व्हॅसोडायलेशन म्हणजेच काय होत आहेत? मसल्स रिलॅक्स होत आहेत, म्हणजेच अंजायना प्रिव्हेंट होऊ शकतो. आता आपण बघू नायट्रेटचे युजेस. A फॉर अंजायना पेक्टोरिस, B फॉर बिलियरी कोलिक म्हणजेच काय की कॉमन बाईल डक्ट किंवा सिस्टिक डक्टमध्ये स्टोन असल्यामुळे ॲब्डोमेनमध्ये पेन होतं, त्याच्यामध्ये आपण नायट्रेटचा यूज करू शकतो. सायनाइड पॉयझनिंगमध्ये यूज करू शकतो, मायोकार्डियल इन्फाक्शनमध्ये, इसोफेगल स्पाझममध्ये आणि हार्ट फेल्युअरमध्ये. ओके, आता टॉलरन्स काय आहे नायट्रेटचं? स्टॉपेज ऑफ अँटीइस्चियामिक इफेक्ट ऑफ नायट्रेट आफ्टर कंटिन्युअस डोसेस. म्हणजेच जर आपण पेशंटला कंटिन्युअस डोसेस दिले ना नायट्रेट्सचे तर अँटीइस्चियामिक इफेक्ट दाखवून ते बंद करतं. देअरफॉर 8 hours ऑफ ड्रग फ्री इंटरवल डेली टू प्रिव्हेंट टॉलरन्स. त्याच्यामुळे एक डोस आपण आता घेतला तर त्याच्यानंतर 8 तासानंतर आपण नवीन डोस घ्यायला पाहिजे टू अवॉइड द टॉलरन्स ऑफ नायट्रेट. ओके, नाव आता आपण बघू मंडे डिसीज काय असतो. सपोज वर्कर्स आहेत, ते अशा फॅक्टरीमध्ये वर्क करत आहेत तिथे त्यांचा कॉन्टॅक्ट हा डेली नायट्रेटसोबत येतो आहे. ओके, तर आपल्याला माहिती नायट्रेट काय करतात? नायट्रेट काय करतात? नायट्रेट व्हॅसोडायलेशन करतात. सो ते सेरेब्रल व्हेसल्स, आपले जे ब्रेनमध्ये व्हेसल्स आहेत ना त्यांचं पण डायलेशन कॉज करायला लागतात. त्याच्यामुळे पेशंटला हेडेक हे सिम्पटम जाणवतं, हेडेक. सो आपल्याला माहिती आहे की नायट्रेटचं टॉलरन्स असतं. ठीक आहे, मग तो वर्कर रोज फॅक्टरीमध्ये काम करणार तर त्याचं टॉलरन्स होणार, म्हणजे त्याला हेडेक हे सिम्पटम जाणवणार नाही. परंतु आता संडेला तो जाणार नाही तर मग त्याचं टॉलरन्स जे आहे ते ब्रेक होतं आणि मग मंडेला त्याला परत हेडेक पेन फील होतं, त्यालाच मंडे डिसीज म्हणतात. सो दिस इज नाव अँटी अंजायनल ड्रग्स. हे दुसरे काही आहेत? ट्रायमेटाझिडाइन, रॅनोलॅझिन,